Hello student, today we are starting the next concept, that is the electric motor. बघा आता इलेक्ट्रिक मोटर या टाईपची मोटर तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलेली असेल. हे अगदी छोट्या स्मॉलेस्ट बॅटरीपासून ह्या अशा मोटर ह्या अगदी छोट्या छोट्या साईजपासून अगदी मोठ्या साईजपर्यंत अवेलेबल असतात. अगदी छोट्या छोट्या म्हटलं तर आपण अशा छोट्या छोट्या काही प्रोजेक्टमध्ये, छोट्या आपल्या प्ले टॉयजमध्ये, टॉय कारमध्ये वगैरे आपल्याला छोट्या छोट्या बॅटरी मोटरची काय आहे आपण यूज झालेला बघत असतो. तसंच मोठ्या बघितलं यू कॅन ऑल्सो नो द मोठ्या डिव्हायसेसमध्ये बघायला गेलं तर काय डे टू डे लाईफमध्ये आपण इलेक्ट्रिक मोटर इज यूज इन द फॅन्समध्ये, रेफ्रिजरेटरमध्ये, त्यानंतर मिक्सर, वॉशिंग मशीन, कम्प्युटर्समध्ये, पंप्समध्ये, मोटर पंप जे पाणी वरून खाली आपण खालून वरती जे आपण वरती चढवतो पाणी, तर त्या ज्या मोटर पंप असतात तिथं पण ही मोटर यूज झालेली असते. मग या मोटरचं आपल्याला कन्स्ट्रक्शन कसं आहे, वर्किंग कसं आहे, प्रिन्सिपल काय आहे हे आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे. आता आपल्याला 3 पॉईंट्स बघायचे आहेत. आधी त्याचं वर्किंग त्याचं प्रिन्सिपल आधी आपण जाणून घेऊयात काय आहे नेमकं. नंतर सेकंड आपण पाहणार आहोत तर त्याचं कन्स्ट्रक्शन, आणि लास्टला आपण त्याचं वर्किंग बघणार. ओके, आधी आपण हे डिव्हाइस जे आहे काय आहे, कुठलीही बघा एनर्जी जी आहे ती एनर्जी काय आहे त्याचे फॉर्म चेंज करत असते. इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू द व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी. इथे मग ह्या ठिकाणी ही मोटर कोणत्या प्रिन्सिपलवर चालते, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन आहे, पण कोणतं, तर आपण जसं ह्याच्या आधीच्या पाठामध्ये फोर्स ॲक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर हे जे आपण बघितलं होतं, जो फोर्स आहे करंट कॅरिंग कंडक्टर, जर इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्डमध्ये जर दोन बाजूला मॅग्नेट्स आहेत तर मधला कंडक्टर काय आहे फोर्स अप्लाय करतो, तो काय होतो मोशनाइज आपल्याला झालेला दिसतो, असं आपण गेल्या ह्याच्यात बघितलं होतं. तर तेच प्रिन्सिपल इथे आपल्याला लागू होणार आहे. इथे सुद्धा आपण 2 मॅग्नेट्स घेणार, इथं पण ह्या मोटरमध्ये पण 2 मॅग्नेट्स आहेत आणि मध्ये काय आहे कंडक्टर आहे की जे काय आहे फोर्स अप्लाय करत, त्या फोर्समुळे काय आहे तिथे हे पंप काय आहे ही मोटर ही वर्किंग करत असते. मग आता आपण एक्झॅक्टली बघूयात हे डिव्हाइस कसं यूज करत आहे. तिथे ॲक्च्युली कोणती एनर्जी, इलेक्ट्रिक एनर्जी ही काय रोटेट करते म्हणजेच काय आहे तिथे मेकॅनिकल एनर्जीचं मध्ये कन्व्हर्जन झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्या मेकॅनिकल एनर्जीच्या साह्याने काय आहे पाणी हे वरती चढवलं जातं, किंवा वेगवेगळ्या फॅन्स हे काय रन आउट होतात, गोल फिरतात, रेफ्रिजरेटर हे चालू असतं, मिक्सरमधले पण ज्या ब्लेड्स असतात त्यासुद्धा काय रोटेट होताना आपल्याला दिसतात. त्या सगळ्या काय या डिव्हाइसमुळे आपल्याला होताना दिसून येतात. तर असे मोटर तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलेलं असेल. तर आपण त्याचा आधी वर्किंग कन्स्ट्रक्शन, तर आपण ही आतला भाग याचा बघितला तर बघा हा आतला भाग हा अशा प्रकारे. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या ज्या दिसत आहेत ह्या सगळ्या कॉईल्स आहेत, म्हणजे इन्सुलेटेड कॉपर वायर्सच आहेत, पण खूप असे त्यांच्या गुंडाळा घेतलेल्या आहेत. त्याला आर्मेचर कॉईल म्हणतात. काय म्हटलं जातं त्याला, आर्मेचर कॉईल. आणि मग आपल्याला ते दिसेल की कसं बघा ते काय आपल्याला इथे दिसले, हे बघा हे असे रोटेट करत असतात. रोटेट कोणामुळे करतात, इथे असलेल्या 2 मॅग्नेटमुळे. बघा तीच आता आपण कन्स्ट्रक्शन आपण ह्याच्यामध्ये बघूया. तर हे 2 काय आहेत पॉवरफुल अगदी परमनंट मॅग्नेट्स आहेत, आणि या मॅग्नेटमध्ये बघा इथेही पूर्ण अशी भरपूर टर्न्स ओव्हर घेतलेली ही अशी भरपूर एकावर एक अशी गुंडाळलेली ही काय आहे वायर, आर्मेचर कॉईल आहे. म्हणजे हे आपलं काय कंडक्टर आहे, हे काय आहे कंडक्टिंग वायर आहे. कंडक्टिंग वायर्स म्हणजे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, तो कंडक्टर आपण ह्या दोघांच्याही मध्ये, इथे नॉर्थ पोल आहे, इकडे साऊथ पोलचा हा मॅग्नेट आहे. ओके, म्हणून आपण त्याच्याप्रमाणे इथे काय काय फिक्स बघा करणार आहोत. त्याच्या आपण हे 2 मॅग्नेटच्या मध्ये इथेही काय आहे आर्मेचर कॉईल फिक्स केलेली आहे. आर्मेचर कॉईल आपण पुन्हा काय आहे या स्प्लिट रिंग्सला अटॅच केले. हे रिंग ह्या काय आहेत, ह्या रिंग आहेत, ह्या 2 रिंग इकडे बघा इथे मध्ये ब्रेक झाले, इकडे एक रिंग आहे, इकडे एक रिंग, ह्या स्प्लिट रिंगला पुन्हा बघा हे ब्लॅक कलरचे ब्रशेस आणि आपल्याला मागे दिसणार आहेत एक्सेल्स, आणि त्यांच्यामध्येही एक्सेल आहे. ओके, ॲडव्हेंचर विच इन रोटेटिंग पार्ट हे आहे सिम्पल कॉईल त्याच्या शकतो. आता ह्याच्यामध्ये हे जे आपल्याला ॲरोने दाखवलेलं दिसतंय दॅट इज नथिंग बट द मॅग्नेटिक फील्ड, बरोबर. नॉर्थकडून साऊथकडे हा असा डायरेक्शन, ह्या मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन कसं आहे नॉर्थकडून साऊथकडे आहे.
त्यांच्यामध्ये नॉर्थ आणि साऊथ यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन असतं तिथं काय आहे, एक प्रकारची मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि ती कशी डायरेक्शन आहे, या बाजूने इकडच्या दिशेला हे एरो आपल्याला तसे हे शो करत आहे. ओके. आता हा जो ह्या मोटरला DC मोटर किंवा इलेक्ट्रिक मोटर असं आपण दोन्ही म्हणू शकतो. आता ह्याचं आपल्याला कन्स्ट्रक्शनमध्ये आणखीन बघा, इथे मग आपण पुढे काय आहे, कनेक्टिंग ब्रशेसला पाठीमागे काय आहे, जर एखादे बॅटरी सेल आपण जॉईन करणार आहोत आणि मग त्याचं काय आहे कन्स्ट्रक्शन. तर आपल्याला इथे पाहायचं आहे ह्या ठिकाणी जेव्हा इथे आपण बॅटरी त्याला लावली तर बॅटरी लावल्या काय होणार आहे, पॉझिटिव्ह एंडकडून इथे काय होणार आहे, करंट पास होणार आहे. करंट पास झाल्यानंतर इथे बघा हे असे दोन ॲरो दिसत आहेत. दिस इज द हॉरिझॉन्टल ॲरो आणि दिस इज द खाली डाऊनवर्ड ॲरो दिसतोय. मग इथे हे काय आहे, तर इथे आपल्याला लेफ्ट हँड रूल जो आपण फ्लेमिंगचा शिकलेलो त्या रूलप्रमाणे आपल्याला डायरेक्शन ठरवायची. आता हे कसं मूव्ह होणार आहे, इथे आपल्याला मॅग्नेटिक फील्ड तर तयार झालेले आहे, कंडक्टर इथे आपण लावलेला आहे, कंडक्टर फक्त लावलेला आहे आणि नंतर काय इलेक्ट्रिक करंट पास केला. इलेक्ट्रिक करंट पास केल्या काय होणार, तिथे फोर्स त्याच्यावर अप्लाय, फोर्स इंड्यूस इन द कंडक्टर, बरोबर आहे. त्या कंडक्टरवर एक प्रकारचा फोर्स येणार आहे आणि तो मोशनाइज होणार आहे. मोशन तो काय डिस्प्लेस होणार आहे, तो त्याच्या जागेवरनं हलणार आहे. पण ते कोणत्या रूलच्या आधारे हलणार आहे, तर फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूल. तर फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आपल्याला काय सांगतोय, तर बघा आपल्याला आधी इथे डायरेक्शन कोणाच्या डायरेक्शनला घ्यायचं आहे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन जी आहे ती आपल्या काय फर्स्ट फिंगर जे आहे इंडेक्स फिंगर ती शो करते. मग मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनने आपण आपला फिंगर असा हा म्हणजे आपला इंडेक्स फिंगर आहे. मग काय आहे आपल्याला दिसणार आहे आणि खालच्या बाजूला मग डायरेक्शन ऑफ करंट काय आहे, असा जातोय. हा काय आहे, डायरेक्शन ऑफ करंट. हा जो एरो आहे तो डायरेक्शन ऑफ करंटचा आहे. इकडून पास झाल्यावर इकडे आपल्याला करंट हा डायरेक्शन इकडे जातोय. मग डायरेक्शन ऑफ करंट तिकडं आहे आणि आपली आणि फोर्स काय होईल, मग फोर्स आपल्याला काय दिसणार आहे, तर खालच्या बाजूने काय होणार आहे, ती रोटेट म्हणजे खाली जाणार आहे. बघा हा जो रेड एरो आहे तो कंडक्टर फोर्स ऑफ द किंवा कंडक्टरचं डायरेक्शन ठरवणारा जो आहे फोर्स. मग कंडक्टर कुठे फोर्स त्याच्यावर अप्लाय झाल्यावर तो खाली जाईल. ओके. फोर्स हा खाली जाणार आहे, खालच्या डायरेक्शनला तो मूव्ह होईल आणि इकडच्या बाजूला जर लेफ्ट हँड दाखवला तर आपलं मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, इकडच्या बाजूला आहे. म्हणजेच आपला फोर्स कुठे येईल, वरच्या डायरेक्शनला. बघा तुम्ही जर हँड करून बघितला तर तुम्हाला लक्षात येईल वरच्या डायरेक्शनला आपल्याला काय मिळेल, फोर्सचं कंडक्टर मिळणार आहे. मग तिथे फोर्स ऑन द कंडक्टर किंवा डायरेक्शन ऑफ द कंडक्टर ही काय दिसेल, अपवर्ड डायरेक्शनला. इकडे काय दिसेल, डाऊनवर्ड डायरेक्शनला. मग डाऊनवर्ड डायरेक्शनला ते गेल्यानंतर बघा ते मूव्ह होताना दिसेल दॅट हे आपल्याला खाली जाईल. बघा आता आपल्याला एक्झॅक्टली हा खालच्या बाजूने गेला, आता वरच्या. ओके. इथे आपण हा स्टेबल. मग आता इथे पुन्हा स्प्लिट रिंग काय होतील, करंट हे करतील इकडच्या बाजूला म्हणजे इकडे येईल आणि पुन्हा आपल्याला या बाजूने. म्हणजे इथे काय दिसतं आपल्याला, जेव्हा इथे त्या येतील ॲक्च्युली इथे आपल्याला सुरुवातीला आपण बघितलं तेव्हा स्प्लिट रिंग काय असतात, ह्या कार्बन ब्रशेस काय असतात, इथे स्प्लिट रिंगचं हे स्प्लिट रिंगसुद्धा गोल गोल फिरते, बरोबर आहे, राऊंड अशी फिरत असते. मग फिरत असताना मध्ये हा जो ब्रेक आहे, बरोबर आहे, हे कट झालेल्या दिसतात. दोन स्प्लिट रिंग आहेत, त्या दोन स्प्लिट रिंग काय होतात, मध्येच त्यांचा कॉन्टॅक्ट कट करतात आणि मग दुसऱ्या स्प्लिट रिंगला जाते. मग दुसऱ्या स्प्लिट म्हणजेच काय आहे, तिथे हा डायरेक्शनसुद्धा चेंज होणार आहे. ही आपल्याला दिसते आहे, इकडच्या बाजूला इकडे आलं पुन्हा तो बघा वर जो एरो होता तो इकडे गेल्यावर काय होणार, डाऊनवर्ड डायरेक्शनला. इकडचा काय होणार आहे, अपवर्ड. म्हणजे नॉर्थ पोझिशनला आहे तो काय होतोय, डाऊनवर्ड डायरेक्शनला. साऊथला जो आहे तो अपवर्ड डायरेक्शन आपल्याला शो करताना दिसून येतील. आणि पुन्हा तोच भाग आपल्याला खालीवर म्हणजे आधी आपण जे काही त्यांना नावं दिली असतील ती काय होतील, मध्ये रिव्हर्स आपल्याला झालेली दिसून येतील. हेच आपण आणखीन एका ठिकाणी एका प्रकारे बघणार. बघा मगाचंच आपण मोटरचं थोडंसं आणखीन एका व्हिडिओमधून बघणार आहोत. ओके. थोडंसं तुम्हाला आणखीन क्लिअर होईल. बघा इथे एक बॅटरी लावलेली आहे, इथे हे दोन मॅग्नेट्स आहेत. हा जो इथे मध्ये जो दिसलेला आहे ॲर्मेचर कॉईल आहे. ॲर्मेचर कॉईल पुढे काय झालेलं आहे, स्प्लिट रिंगला अटॅच झाला आहे. आणि हे ब्लॅक आहेत कार्बन ब्रशेस आणि त्यांच्यामध्ये पुढे काय झालेली आहे, ॲक्सेल. आणि त्या ॲक्सेलला जस्ट रोटेट होतो हे दाखवण्यासाठी एक फॅन पण बऱ्याचशा मोटर्समध्ये असतो सिच्युएटेड. ओके. तो आपण आता बघणार आहोत तर हे कसं कन्स्ट्रक्शन होतं ते.
बघा तर या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल आर्मेचर कॉईल आणि हे स्प्लिट रिंग्स आहे. ओके, हे आर्मेचर कॉईल या स्प्लिट रिंगला काय अटॅच केले. आता करंट जेव्हा फ्लो होतं तेव्हा बघा करंट फ्लो झाल्यानंतर ही काय ही बाजू खाली गेली, इकडे ही वर आली, ही पुन्हा खाली गेली. आता बघा इथे आपल्याला इकडे लक्ष द्यायचं आहे. थोडंसं बघा इकडे काय होतं, आधी सुरुवातीला आपली ही पोझिशन असणार आहे. ओके, सुरुवातीला आपली ही पोझिशन होती ABCD, आपण ह्याला नाव दिले समजा ABCD. ओके, ABCD नाव दिले. मग ही AB सुरुवातीला करंट काय AB मध्ये जातोय आणि काय आहे फोर्स ऑन द कंडक्टर कसं दाखवतोय डाऊनवर्ड डायरेक्शन. त्याच्यामुळे AB काय आहे खालच्या बाजूने येते आणि CD वरचा फोर्स ऑन कंडक्टर काय दाखवतोय अपवर्ड डायरेक्शन. बघा हा जो आहे दॅट इज द आपण म्हणणार डायरेक्शन ऑफ द करंट आणि डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ही हॉरिझॉन्टल आहे. डायरेक्शन ऑफ द करंट काय जातोय इकडून पुढच्या दिशेने, म्हणजे आपण स्क्रीनमध्ये गेल्यासारखं बघा इथून पुढच्या समोर जाते. त्याच्यामुळे फोर्स ऑन द कंडक्टर आपल्याला काय दाखवते डाऊनवर्ड डायरेक्शन. तसंच इकडे काय आहे करंट काय आहे मागून पुढे येतो, C मधून D कडे येतो. हा इथे A मधून B कडे जातोय, हा C मधून D कडे करंट येतोय. त्याच्यामुळे काय आहे आणि मॅग्नेटिक फील्ड ही इकडच्या बाजूने. ओके, नॉर्थकडून साऊथकडे. तर आपल्याला फोर्स ऑन कंडक्टर काय येईल अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे सुरुवातीला फर्स्ट केसला जेव्हा फर्स्ट स्प्लिट रिंगला असणार आहे तेव्हा AB काय जाईल डाऊनवर्ड डायरेक्शनला आणि CD काय जाईल अपवर्ड डायरेक्शन. बघा इथे नेमकं काय होणार आहे आपण बघूया. वेन द सर्किट इज कम्प्लिटेड द करंट फ्लोज इन द ब्रांच AB. बरोबर आहे, सर्किट कंप्लीट झाल्यानंतर वर्किंग झाल्यानंतर कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर आपण जेव्हा इलेक्ट्रिक करंट त्याच्यामधून पास करणार आहोत देन द करंट फ्लोज इन द ब्रांच AB या ब्रांचकडे म्हणजे AB या लूपकडे काय होणार आहे आपल्याला करंट फ्लो होते. फ्लो फ्रॉम द A टू B थ्रू द कार्बन ब्रशेस EN. हे कार्बन ब्रशेसमधून तिथं गेलेलं असेल. सिन्स द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज फ्रॉम द नॉर्थ टू साऊथ. बरोबर, मॅग्नेटिक फील्ड काय आहे नॉर्थ टू साऊथ. अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल अ फोर्स इज एक्झर्टेड ऑन द ब्रांच AB अँड पुशेस इट डाऊन. मग त्या रूलप्रमाणे आपण काय म्हणणार आहोत फोर्स जो एक्झर्ट झालेला आहे ब्रांच AB वर तो काय करतोय त्याला पुश करतोय खालच्या दिशेने, पुशेस इट डाऊन. त्याला खालच्या बाजूने ढकलतोय, खाली ढकलतोय. द करंट ऑन इन द CD ब्रांच इज इन द अपोजिट डायरेक्शन. CD वर कसं आहे मागून पुढे येतोय डायरेक्शनने. देअरफॉर द CD ब्रांच इज द अपोजिट डायरेक्शन टू दॅट ऑफ द AB. देअरफॉर अ फोर्स एक्झर्टेड ऑन द ब्रांच CD इज द शोज द अपवर्ड डायरेक्शन and it pushes the upward direction or we can say thus the loop and the axle starts rotating. हा लूप आणि हा एक्सेल काय होतो रोटेट, हा खाली जातोय. हा जेव्हा S च्या इथे जाईल तेव्हा काय दिसणार पुन्हा पुश होईल अपवर्ड डायरेक्शनला आणि CD काय होईल डाऊनवर्ड डायरेक्शन. पुन्हा काय होतं CD डाऊनवर्ड डायरेक्शन आलं तर CD पुन्हा च्या इकडे जाईल तेव्हा तो पुन्हा काय होणार आहे अपवर्ड डायरेक्शन शो केले. AB आहे तो काय होईल डाऊनवर्ड डायरेक्शन शो करेल. म्हणजे हे काय होणार आहे कंटिन्युअसली आफ्टर द हाफ रोटेशन द टू हार्म्स ऑफ द स्प्लिट रिंग. हे प्रत्येक हाफ रोटेशनला काय होतील हे टू हार्म्स जे आहेत ह्या मध्ये मध्ये दाखवलेल्या टू हार्म्स ऑफ द स्प्लिट रिंग X अँड Y कम इन कॉन्टॅक्ट. हे दोघं पण काय होतील कम इन कॉन्टॅक्ट येतील with the carbon brushes F and E respectively and the current in the loop starts flowing in the direction DCBA. जेव्हा हे इकडे येतील तेव्हा ते DCBA जेव्हा बघू म्हणजेच बघा DC जेव्हा ह्या बाजूला येईल तेव्हा आता आपला करंट कसा फ्लो होतो ह्या बाजूने इकडे म्हणजे आधी DC कडे जाणार आहे DC आणि मग नंतर B कडून A कडे करंट येणार आहे म्हणजे रिव्हर्स ऑर्डरला. देअरफॉर अ फोर्स इज एक्झर्टेड ऑन द DC इज नाऊ इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. आता त्याचा फोर्स DC वरचा काय दिसतोय आता डाऊनवर्ड डायरेक्शनला अँड ऑन द ब्रांच BA इज नाऊ ऑन द इन द अपवर्ड डायरेक्शन. And the loop continues to rotate in the anticlockwise direction. Thus, the current in the loop is reversed after each half rotation, and the loop and the axle continues to rotate in the anticlockwise direction. Therefore, commercial motors run on the same principle. जे commercial motors असतात त्या सेम प्रिन्सिपलला आपल्याला काय आहे यूज करत असताना यूज होत असताना दिसून येतात. लक्षात आलं आपल्याला कसं आहे त्याचं वर्किंग आपल्याला इकडून बघायचं आहे. नेहमी जेव्हा A टू B बरोबर आहे जेव्हा बघा AB हा इथे आपल्याला कंडक्टर दिसतोय कुठे इन द कॉन्टॅक्ट विथ द नॉर्थ अँड साऊथ पोल.
पोल, बरोबर आहे. नॉर्थ अँड साऊथ. इथे ए बीकडे आधी इकडून करंट जाणार, तो काय होणार, ए बीकडे जाणार, ए कडून बीकडे, म्हणजे त्याची डायरेक्शन काय झाली, हा बघा, हा जो येल्लो ॲरो आहे तो काय ए कडून बीकडे. This is the arrow for this is the direction of the north to side, that is the magnetic field. Therefore डाऊनवर्ड काय येणार आहे आपल्याला, फोर्स ऑफ द कंडक्टर डाऊनवर्ड डायरेक्शनला, म्हणजे हा कंडक्टर खालच्या बाजूला पुश होईल. तसंच इकडचा काय आहे, अपवर्ड डायरेक्शनला. पुन्हा हा इकडे आला, ह्या बाजूला डीसी इकडे आला की डीसी वर तोच लॉ पुन्हा रूल तयार होईल आणि काय होईल, डीसी वर म्हणजे डीसी बी इकडे मग पुन्हा आपल्याला ते सर्किट दिसून येणार. दिस इज द डीसी. डीसी कडे काय झालं आता खाली डाऊनवर्ड डायरेक्शनला, ए बी कडे काय झाला अपवर्ड डायरेक्शन. अशा प्रकारे बघा आपल्याला नीट समजलं तुम्हाला तर लिहायला काहीही अवघड नाही आहे. काय आपण लिहिणार आहोत, when the circuit is completed shown in the figure, the current flows in the branch AB. फर्स्ट ए बीकडे काय होतं, करंट फ्लो होतं. देन द ए टू बीकडे झाल्यावर कार्बन ब्रशेस ई एन इफ. देअरफॉर सिन्स द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज फ्रॉम नॉर्थ टू साऊथ, हे आपल्याला लिहायचं आहे. एकदाच लिहायचं. अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फोर्स इज एक्झर्टेड ऑन फर्स्ट ऑफ ऑल द काय आहे, ए बीवर फोर्स एक्झर्टेड होता अँड पुशेस इट डाऊन. करंट इन द सी डी ब्रांच in the opposite direction to that of the AB. Therefore, a force exerted on CD is in the upward direction. Thus, the loop and axle starts moving in the anti-clockwise direction. After half rotation, the two halves of the split ring X and Y comes in the contact with the carbon brushes F and E respectively. The current in the loop starts rotating in the direction branch. रोटेटिंग इन द डायरेक्शन DCBA. आता DCBA आधी ABCD होतं, आता DCBA त्याचं डायरेक्शन झालं. देअरफॉर अ फोर्स एक्झर्टेड ऑन DC इज डाऊनवर्ड डायरेक्शन अँड द BA इज अपवर्ड डायरेक्शन. And then again the loop continues to rotate in the anti-clockwise direction. Okay, आपल्याला असंच त्याचं डायरेक्शन. Thus the current in the loop is reverse after each half rotation and the loop and the axle continues to rotate in the anti-clockwise direction. अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित लिहायचं आहे. लक्षात आलेलं आहे. 2-3दा तुम्ही वाचलं तर डायग्रामकडे पाहत गेलात, हे समोर डोळ्यासमोर ठेवलं तर तुम्हाला व्यवस्थित लिहिता येणार आहे. ओके.